वळूयात पुढील बातमीकडे। आम्हाला सोडून गेलेले नगरसेवक सगळे पडले असं राऊतांनी म्हटलं। प्रतिकूल परिस्थितीत आमचे नगरसेवक निवडून आले असंही संजय राऊत म्हणाले। मराठी महापौर गेला हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर शिंदे जयचंद झाले नसते तर भाजप सत्तेत नसता अशी टीका राऊतांनी केली। प्रत्येक वेळा पैशांचीच सत्ता येते असं काही नाही असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेसची रणनीती योग्य होती असं राऊत म्हणाले। मनसे आणि आम्ही भाजपच्या तोंडाला फेस आणू। शिवसेना हा मुंबईचा मूळ पक्ष आहे। मनसेला 20 जागा मिळतील अशी आम्हाला आशा होती असं यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले। तर निकालानंतर संजय राऊतांनी माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मराठी महापौर गेला याचं दुःख आहे असं त्यांनी म्हटलंय आणि आम्हाला सोडून गेलेले हे सगळे नगरसेवक जे शिंदेंसोबत गेले होते, इतर पक्षात गेले होते, ते सगळे पडले असंही राऊतांनी म्हटलंय। निकालानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया आहे। आम्हाला सोडून गेलेले सगळे नगरसेवक पडले असा दावा राऊतांनी केलेला आहे। प्रतिकूल परिस्थितीत आमचे नगरसेवक निवडून आले असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। मराठी महापौर गेला हे सगळ्यात मोठं दुर्दैव असल्याची ही प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हा, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू। त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल। काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती, आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% बीजेपीचा महापौर होऊ शकत नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे धरून 100वर इतर आहेत। तुम्हाला हा 100च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही। महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचे काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे जी कधीच नव्हती। त्याच्यामुळे महापौर गमावला हे महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे।